नमस्कार मित्रांनो. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की वसुंधरा तनया विशाखा रूम मध्ये आलेले असतात. विशाखा म्हणते, अगं अजून किती वेळ लावणार आहेस ग वसुंधरा, तू ते पैसे देऊन टाक ना. ते पैसे कुठे तेवढं सांग ना. वसुंधरा म्हणते, मला आधी तुम्ही सांगायचे ते तुम्हाला पैसे काश कशाला पाहिजेत, का हवेत तुम्हाला ते. तनया म्हणते, ए तुला काय करायचंय. वसुंधरा म्हणते, ठीक आहे मग नाही मिळणार तुम्हाला पैसे. वसुंधरा बाहेर जायला निघते. विशाखा म्हणते, सांगते मी तुला सगळं सांगते. वसुंधरा, मला पैशांची खूप गरज होती आणि त्यामुळे मी बँकेतून कर्ज घेतलं होतं. ते पैसे देण्यासाठी मी एका गुंडाकडून पैसे घेतले होते. आता ते मागे लागलेत. पैसे नाही दिले तर घर घेईन म्हटले. आणि वसुंधरा, माझ्या हातातून मला माझं घर गमवायचं नाहीये. तनया म्हणते, मम्मा एवढी सिरियस गोष्ट घडली आणि तुम्हाला काहीच बोलले नाही. विशाखा म्हणते, तनया तुला सांगून काहीतरी उपयोग होणार होता का. तुला एक साधी गोष्ट सांगितली होती, ते पैसे मला आणून दे, पण तेच पण तू करू शकली नाहीयेस. वसुंधरा म्हणते, अच्छा आत्ता कळतंय मला सगळं. म्हणजे त्यासाठी तनया घाईघाईने बँकेत गेली होती, एवढे मोठे पैसे काढले आणि तेच पैसे तुम्हाला लपून छपून देणार होती वाण म्हणून. पण जर तुम्हाला एवढीच गरज होती तर मदत मागायची होती ना. सहज कोणीही मदत केली असती तुम्हाला. हा सगळा काय प्रकार लावला तुम्ही. तुमच्यामुळे ते गुंड घरामध्ये घुसले. शिवा नसती तर काय झालं असतं आज. आणि तनया, अखिलला हे सगळं माहितीये. तनया म्हणते, मी त्याला सांगितलंय 4 दिवसात पैसे परत मिळतील. वसुंधरा विचारते, मग पैसे आणणार तरी कुठून तुम्ही. विशाखा म्हणते, ते मला माहिती नाहीये. तू खुश झाली, तुला सगळं सांगितलंय, आता पैसे दे. वसुंधरा म्हणते, ही शुद्ध फसवणूक आहे. तनया म्हणते, ए माझा नवरा CEO आहे आणि त्याने मला स्वतःच्या कंपनीतले पैसे दिलेत. तुला काय त्रास आहे ग. वसुंधरा म्हणते, तनया तुझा नवरा आत्ता CEO झालाय आणि हे जे पैसे कमवलेत ना ते माझ्या नवऱ्याने कमवलेत. कष्ट केलेले आहेत, घाम गाळलेला आहे. आणि हा जो पैसा कमवलाय ना माझ्या नवऱ्याने, तो तुमच्यासारख्या माणसांवरती उधळण्यासाठी नाही कमवलाय. विशाखा रडकुंडीला दिलाय ते. विशाखा म्हणते, अगं वसुंधरा तुला माझा प्रॉब्लेम कळतोय का. अगं मी खूप मोठ्या अडचणीत आहे. मी तुझ्यासमोर हात जोडते, हवं असेल तर पाया पडते, पण प्लीज मला ते पैसे दे. वसुंधरा म्हणते, असं करू नका प्लीज, उठा तुम्ही. विशाखा म्हणते, नाही जोपर्यंत तू मला पैसे देत नाही तोपर्यंत मी अशीच बसून राहील. मी तुझे पाय सोडणार नाही. तनया म्हणते, मम्मा हे काय करतेस तू, उभी राहा आधी तू. वसुंधरा म्हणते, ठीक आहे उठा तुम्ही, मी देते पैसे, पण माझी एक छोटीशी अट आहे. विशाखा म्हणते, मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. वसुंधरा म्हणते, पण आधी ऐकून तरी घ्या. विशाखा म्हणते, काय अट असणार आहे तुझी आणि कोणती घालून घालून अट घालणार आहेस. वसुंधरा म्हणते, विशाखा मॅम अहो तुमचा एवढा माझ्यावरती विश्वास आहे ते बघून चांगलं वाटलं. वसुंधरा एक कागद पेन देते आणि विशाखाला म्हणते, याच्यावर सही करा. तनया म्हणते, अगं हा पेपर ब्लँक आहे, ब्लँक पेपरवरती माझ्या आईची सह्या घेतेस. वसुंधरा म्हणते, याच्यावर आधी सही करा आणि सही केल्यानंतर काय लिहायचं हे मी सांगेलच तुम्हाला. विशाखा विचार करायला लागते. वसुंधरा म्हणते, अहो आत्ताच तुम्ही म्हणालात ना तुम्हाला सगळ्या अटी मान्य आहेत, मग घ्या या पेपरवरती सही करा, एवढी छोटीशी अट आहे माझी. विशाखा विचार करत राहते. ती फेऱ्या मारत असते. वसुंधरा म्हणते, काय झाले मॅम, एवढा कसला विचार करताय. नकोय का पैसे. मला वाटलं तुम्हाला गरज आहे. विशाखा म्हणते, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती वसुंधरा. कोऱ्या कागदावर तू माझी सही घेण्याचा प्रयत्न करते याचा अर्थ कळतोय आणि माझ्या सहीचा गैरवापर केलास तर तू. वसुंधरा म्हणते, आपण जसे असतो ना तसंच जग आपल्याला दिसत असतं आणि आता तुम्हाला भीती आहे. जसं तुम्ही लोकांना फसवता ना तसं आपल्याला कोणीतरी फसवेल अशी भीती आहे ना तुम्हाला. पण काय आहे ना, मी तुमच्यासारखे नाहीये. एक सही करून घेऊन तुमची इस्टेट मला बळकवायची नाहीये. ठीक आहे, तुम्हाला नसेल करायची सही तर नका करू. वसुंधरा तो कागद पेन बाजूला ठेवणार असते. विशाखा पटकन तिच्या हातातून ओढून घेते आणि त्याच्यावरती सही करत असते. तनया म्हणते, मम्मा अगं हे सगळं करायची काय गरज आहे. तू आता या वसुंधरासमोर हारणार आहेस का. विशाखा म्हणते, अगं तनया प्रश्न हरायचा जिंकायचा नाहीये. तू जर मगाशी माती खाल्ली नसती ना तर ही वेळ माझ्यावर आलीच नसती. माझं घर आता वाचणं जास्त महत्वाचं आहे. तुला एक छोटंसं काम सांगितलं होतं, पैसे माझ्यापर्यंत पोहोचव, तुला तेही जमलं नाही आणि आता सही करू नको म्हणतीयस. विशाखा पटकन त्या पेपरवरती सही करून टाकते. वसुंधराला तो पेपर देते. वसुंधरा म्हणते, वा मस्त केली सही तुम्ही, थँक्यू. विशाखा म्हणते, झालं ना, तुझी अट पूर्ण केली ना मी, आता दे ना पैसे मला. वसुंधरा म्हणते, पैसे ना ते नंतर बघता येईल, माझं घर मला हातातून नाही गमवायचंय. वसुंधरा म्हणते, आता मी सांगेल ते करायचं. आता तुम्ही दोघींनी खाली जायचं आणि कार्यक्रमामध्ये सामील व्हायचं, कोणाला काही सांगायचं नाही. विशाखा म्हणते, अगं काय हे लावलंयस तू. वसुंधरा म्हणते, चला जा खाली. विशाखा तनयावरती चिडचिड करते आणि दोघी जणी खाली निघून जातात. तर इकडे खाली हळदी कुंकू छान पार पडलेले असतात. जयश्रीच्या मैत्रिणी तिचं कौतुक करतात, तिच्या सुनेचं कौतुक करतात आणि थँक्यू म्हणून तिथून निघतात.
आकाश मुलांना घेऊन तिथे येतो. बनी काय काय गमती जमती केल्या हे जयश्रीला सांगत असतो, पण जयश्री त्याच्याकडे तोंड वाकडं करून बघत असते. ते आपल्या रूम मध्ये आणि आकाश मुलांना घेऊन वर जातो. विशाखा वसुंधराला म्हणते, वसुंधरा तू जसं बोलेन तसं मी सगळं केलंय, आता काय करायचं तेवढं सांग ना. वसुंधरा म्हणते, वेळ आली की तुम्हाला सगळं सांगेल, त्याआधी तुम्हाला एक महत्वाचं काम करावं लागेल. तुम्ही आत्ताच्या आत्ता अखिलला ते सगळे पैसे परत करायचे आणि माझ्या समोर. वसुंधरा ते एका बॅगेमध्ये पैसे घेते आणि अखिलकडे जात असते. विशाखा तिला थांबवते. विशाखा म्हणते, वसुंधरा तू खरंच पैसे परत करायला लावतेस का? अगं तो गुंड माझ्या दारात येऊन थांबला होता. अगं त्याने मला धमकी दिलीये, माझ्या घराच्या चाव्या घेऊन गेलाय तो. वसुंधरा म्हणते, मला सगळं समजलंय आणि तुमचं घर कसं सोडवायची ही माझी जबाबदारी, पण हे जे पैसे आहेत ते सगळेचे सगळे अखिलला आत्ताच्या आत्ता परत द्यायचे. वसुंधरा विशाखाकडे ती बॅग देते आणि ते तिघी पण अखिलच्या रूममध्ये जातात. अखिल विचारतो, आई तुम्ही इथे कसं काय? बाय द वे तुम्हाला तो चेक मिळाला ना? म्हणजे मी तनयाकडे चेक लिहून दिला होता. विशाखा म्हणते, पैशाची आता काहीच गरज नाहीये. हे बघ, हे पैसे काढले होते, हे तुला परत घेऊन टाक. मला दुसरीकडून सोय झालेली आहे, हे घेऊन टाक पैसे तू. अखिल विचारतो, पण अचानक कशी काय सोय झाली? तनया म्हणते, अरे अखिल ते लोक म्हणाले की 4 दिवस थांबू शकतात. विशाखा बाय म्हणते आणि तिथून निघते. वसुंधराने सगळं बघितलेलं असतं. विशाखा आणि वसुंधरा बाहेर येतात. विशाखा म्हणते, झालं ना सगळं तुझ्या मनासारखं होतंय ना, आता पुढे काय करायचंय? वसुंधरा म्हणते, आता हॉलमध्ये जा तुम्ही, आता मी काहीतरी करणार आहे आणि त्यासाठी थोडा वेळ हवाय, वेळ वाट बघा तुम्ही. विशाखा म्हणते, तो वसुली करणारा गुंड माझ्या घरात बसलाय ग, माझं घर त्याने घेणार आहे तो, आणि तू असं बसायला सांगतेस? वसुंधरा म्हणते, माझ्यावर विश्वास ठेवा, मी सांगते ते अगदी बरोबर सांगते तुम्हाला, जरा धीर धरा, मी तुम्हाला रस्त्यावर येऊ देणार नाहीये, जा हॉलमध्ये, मी येते. वसुंधरा निघून जाते आणि तिकडे तनया येते. तनया म्हणते, मामा ती काय बोललीये? विशाखा म्हणते, ती म्हणाली वाट बघा. मला कळतच नाहीये हिचं काय चालू आहे ते. आयतं कोलीत मिळाले, आता काय सूड घ्यायला मोकळी. तनया म्हणते, मम्मा या वस्तूवरती मला अजिबात विश्वास नाहीये, ही कसं आपलं घर सोडवेल? ही काय त्या गुंडांशी मारामारी करणार आहे का? विशाखा म्हणते, काय माहिती आता ही काय करणार आहे, आता हिचं ऐकल्याशिवाय आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये. त्या दोघी वसुंधराची वाट बघत असतात. तर इकडे आकाश मुलांसोबत बोलत असतो आणि वसुंधरा तिथे येते. वसुंधरा मुलांना फ्रेश व्हायला बाजूला पाठवते आणि आकाशशी बोलण्याचा प्रयत्न करते. वसुंधरा आकाशला म्हणते, आकाश महत्वाचं बोलायचं होतं. ती आकाशशी बोलते. तर इकडे जयश्री माधव रूम मध्ये असतात. जयश्री त्या कार्यक्रमामध्ये काय काय गंमत केली, किती मजा आली आणि सगळ्या मैत्रिणींनी कसं कौतुक केलं हे सगळं सांगत असते. माधव जयश्रीची टिंगल करत असतो, तिच्यावर हसत असतो. जयश्री तनयाचं खूप कौतुक करते. तनया किती चांगली आहे, तिने एवढा मोठा कार्यक्रम केला, आपलं कौतुक सोहळा आपला केला, त्यामुळे ती कौतुक करत असते. वसुंधराच्या नावाने खडे फोडत असते. वसुंधरा आकाशला सगळं सांगते. आकाश म्हणतो, हे कधी झालं? वसुंधरा म्हणते, आजच झालं हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये. वसुंधरा आकाशला विशाखाची मदत करायला सांगते आणि त्या गुंडांशी स्वतः जाऊन बोला आणि त्यामुळे ते तुमच्यावरती विश्वास ठेवतील आणि मुदत नक्कीच वाढवून देतील अशी आयडिया देते. आकाश विचारतो, हे सगळं होऊ शकतं? वसुंधरा म्हणते, हो, अहो लोक तुम्हाला ओळखतात आणि तुमच्यावरती विश्वास ठेवतील आणि त्यामुळे विशाखाच्या डोक्यावरचं छप्पर तसंच राहील आणि त्यामुळे त्यांना पैसे परत करण्यासाठी पण वेळ मिळेल. आकाश म्हणतो, चांगली आयडिया आहे, मी आता जातो आणि गुंडांशी बोलून घेतो. वसुंधरा म्हणते, मी पण येते ना, तुम्ही एकटे नका जाऊ. ते दोघं जण जायला निघतात. तर इकडे हॉलमध्ये विशाखा तनया थांबलेली असतात, वसुंधराची वाट बघत असतात. विशाखा म्हणते, ही बाई किती वेळ लावणार आहे अजून, हिला परिस्थितीचं गांभीर्य काही आहे का नाही? तनया म्हणते, मम्मा तू काय ऐकलंस ग तिचं? विशाखा म्हणते, दुसरं काय करणार होते ग मी? तुझ्यावरती विश्वास ठेवून काय केलंस तू? मातीच केली ना त्याची. तुझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याचे हे सगळे फळं भोगतेय मी. तनया तुला समजतंय? गुंड घरात येऊन बसलेत आणि घरावरती कब्जा मिळवायचा प्रयत्न करतायत. अगं माझं घर हातातून गेलं तर मी कुठे राहणार आहे? तेवढं तिथे जयश्री येते. जयश्री म्हणते, अगं विशाखा तू इथेच अजून? मगाशी तू म्हणत होतीस घाई आहे, मला जायचंय, घाई आहे. विशाखा म्हणते, हो मला जायचं होतं, पण अगं मगाशी एक गोष्ट लक्षात, तनयाला एक गोष्ट सांगायची होती म्हणून थांबले. जयश्री म्हणते, तुला थांबायचं असेल तर थांब, माझी हरकत नाही ग. विशाखा म्हणते, नाही ग, अगं ते गाडी. जयश्री म्हणते, गाडीची वाट बघत होतीस का? अगं आधी सांगायचं, मी गाडीची सोय करून दिली असती, कोणाला तरी सोडवायला सांगितलं असता. थांब मी सांगते. अखिल. तेवढ्यात तिथे वसुंधरा आणि आकाश येतात. आकाश म्हणतो, आई राहू दे, आम्ही दोघं जातो विशाखाला सोडायला. जयश्री म्हणते, तुम्ही कशाला जाताय? विशाखाचा जावई आहे ना अखिल, तो जाईल. आकाश म्हणतो, नको आम्ही जातो. काय ना अखिलच्या उद्या मीटिंग्स आहेत आणि त्याला झोपेची गरज आहे म्हणून आम्ही जाऊन येतो. जयश्री म्हणते, जा, पण हिची काय गरज आहे तिथे? हिला काय घेऊन जातोय? आकाश म्हणतो, आम्ही येताना आईस्क्रीम खाणार आहोत आणि त्यासाठी आम्ही सोबत चाललोय. आकाश आणि वसुंधरा सोबत जाते. तर जयश्री म्हणते,
ही वसुंधरा सारखं काय पुढे पुढे करत असते आणि सारखं काय नवऱ्यासोबत जायचं असतं. काय तर म्हणे आईस्क्रीम खाऊन येते. तनया म्हणते हो ना. तनयाला खूप टेन्शन असतं. आता गुंड जातील का, हे दोघं पैसे देतील का या विचारात असते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.